चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. अल्केस्टार घोडिवले. या ठिकाणी आदरणीय संदेशजी कांबळे साहेब, माजी उपसरपंच ग्रुपग्राम पंचायत जामरूक आणि या स्पर्धेचे सर्वा त्यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. त्याबद्दल संदेश शेठ कांबळे साहेबांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. ज्यांच्या सौभाग्यवती पूजाताई कांबळे ज्या विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांना उपसरपंच बनवण्यामध्ये किंग मेकरची भूमिका ज्यांची राहिलेली आहे ते संदेशजी कांबळे साहेब यांचा आपण आभार या ठिकाणी मात्र व्यक्त करूया. आणि विनोद सुखदरे साहेब या ठिकाणी आहेत, म्हणजे पारितोषिकांची बरसात होईल. 3 बॉल 3 विकेटसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ढेकू गावचे शाखा प्रमुख विनोद सुखदरे साहेबांकडून 1000चं पारितोषिक. नक्कीच पारितोषिक या ठिकाणी या मॅचला आले. श्वासाची माळ तुटली पण ध्यासांची कधीच नाही. मी शिवसेनेचा आणि शिवसेनेशी कायम एकनिष्ठ असे ढेकू गावचे शाखा प्रमुख आमचे सन्माननीय विनोदजी सुखदरे साहेब यांच्याकडून देखील पारितोषिकाला घोडिवली टीमसाठी सलगचे 3 विकेट्स 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एलकेस्टार घोडिवली आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो या ठिकाणी भरतदादा देशमुख प्रतिष्ठान तात्या 6464 शिक्रापूर पुणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा नवगर संघ बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. 3 ओव्हरची मॅच यामध्ये जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा बक्षीसपात्र फेरीचा जरूर हकदार बनेल. त्यासाठी चालू असलेली मैदानाच्या आतमध्ये घोडदौड. वरी फर्स्ट बॉल प्रारंभ होतोय. पहिल्या बॉलचा शुभारंभ. फुल टॉस होता, कॅप मध्ये पाठवलाय. पहिल्याच बॉल वरती सेव्ह करण्याचा प्रयत्न, अगदी पायाने चेंडूला अडवलाय. 2 धाबा आपल्या टीम साठी सेव्ह केल्यात आणि 2 धाब्याने आपल्या टीमचं अकाउंट देखील ओपन केला. सलामीची जोडी ओपनिंग पेअर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ओमकार आणि त्याच्या सोबतीने शुभम. ओमकार आणि शुभम ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नवगड टीमने पहिल्या मॅच मध्ये 34 धावा वाचवल्या. त्यानंतर जामरुंग संघाच्या अगेन्स्ट मात्र 40 धावा त्यांनी वाचवल्या आणि आता मात्र पहिली बॅटिंग करत असताना यावेळेस किती धावा जमवतील हे पाहणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्लो पद्धतीचा बॉल, कमी गतीचा बॉल चालला अगदी डीप थर्ड, शॉर्ट थर्डमॅन कडून डीप थर्डमॅन कडे चांगलं सेव्ह केलं जातं अंतिमच्या टप्प्यामध्ये आणि तिथे 2 धावा पुन्हा एकदा येतात स्कोरबोर्ड वरती. धावा कशा येऊ द्या, स्कोरबोर्ड वरती धावा येणं खूप महत्वाचं आणि त्या धावा येत असताना मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. तन्मयच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी धावा जमवल्या जात आहेत. 4 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे आणि डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दोन बॉलचा खेळ संपलाय. धावपटलावरती आहेत 4 धावा. चला टाइमपास करू नका प्लीज, स्पीडअप करा कारण बरेच सामन्याच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळवायचे. यावेळेसचा बॉल अंधाधुंद फटकेबाजी, चेंडू उशिराने आला आणि बॅट मात्र आधीच फिरवली जाते. बॅटरच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता होती. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे षटक म्हटलं की फलंदाजांना नाम बेनिफिट्स असतं. फलंदाजांना काही साऱ्या मुभा असतात गॅप शॉट खेळण्यासाठी, पण तिथे मात्र जर असे निर्धाव चेंडू आले ना तर नक्कीच रोखलं जाईल, तिथे थांबवलं जाईल. बॅटर्सला खूप चांगली गोलंदाजी तनयच्या माध्यमातून केली जाते. यावेळेचा बॉल शरीर यष्टीचा वेध घेतला, अगदी तेज तरर होता. मागील बॉलमध्ये गती काढून घेतली होती, फिंगर रोल केले होते. यावेळेस मात्र आपल्या वेगावरती स्वार होत गोलंदाजी करतोय, पण तिथे लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव येते. एकेरी धावेनं संघ पुढे चालला. 5 या अंकावरती धावपटलावरती धावसंख्या दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा बऱ्याच उशिरा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जो फलंदाज वाट पाहत होता आपल्या स्ट्राईकची, तो स्ट्रायकिंग एंड वरती पोहोचला. शुभम, पहिलाच बॉल ऑन दी टोस, समोर बॅटच्या बिलकुल मधोमध
अगदी बॉल चाललाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. 9 धावा माडणं ट्रिप पॉवर प्लेचं हे षटक. शुभम, मी सांगितलं होतं बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होता, तो आला आणि पहिला बॉल वरती चौका ठोकला. यावेळेस मात्र आडवा बॅटने केलायचा होता, इनसाइड चिनर रेंज लागली. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवले शुभमने. एक धाव, पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावरती टीम नवघरच्यात 10 धावा. एलके स्टार घोडिवलीच्या अगेन्स्ट आपण पाहतो नवघर संघ बॅटिंग करतो. पहिल्या ओव्हर्स मध्ये मात्र 10 धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे नवघर टीमच्या बॅटर्सने. नक्कीच चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, परंतु विनोद सुखदरे साहेबांनी 3 बॉल 3 विकेटसाठी जे 1000 रुपयांचं पारितोषिक लगावलं होतं ते पारितोषिक तर आहेच, पण आता त्यांनी फलंदाजांसाठी पण या ठिकाणी आपला ATM ओपन केलेला आहे. फलंदाजांनी जर 3 बॉलमध्ये 3 षटकार सलग मारले आणि षटकार हॅट्रिक जर या ठिकाणी केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डेको गावचे शाखा प्रमुख सन्माननीय विनोदजी सुखदरे साहेबांकडून 1000चं पारितोषिक फलंदाजांसाठी पण असेल. आता दोन्ही साइडून पारितोषिकं लागली जात आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, विनयला आपण पाहतोय. हा देखील डावखुरा त्याचा गोलंदाज. बॉल बराच उशिरा हवेमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय, टिपलाय चेल आणि पहिला दे धक्का बसला. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होईल टीम नवघरचा. पहिला दे धक्का बसला. पहिला फलंदाज या ठिकाणी गारद होतो 10 या अंकावरती. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विघ्नेश. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दोन्ही सामने अगदी डिफेन्स केल्यात, म्हणजे गोलंदाजी ही त्यांची मजबूत बाजू आहे, पण तिथे आता फलंदाजी मधली ताकद दाखवावी लागणार आहे. गणेशजी चव्हाण यांच्याकडून ओमकारसाठी पारितोषिक आहे. सलगचे 3 षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमच्या विनोदजी साहेबांकडून देखील पारितोषिक आहे. सलग 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण यावेळेसचा बॉल स्विंग आहे ना मेस आपल्याला पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतला आणि डॉट चेंडूची सांगता होती. डॉट बॉल नंतर धावपटलामध्ये बदल नाहीये. सलगचा दुसरा डॉट बॉल आणि धावसंख्या 10 या अंकावरती, 10 वर 1 अशी सध्याची स्थिती आहे स्कोरबोर्डवरती टीम नवघरची. पुढचा बॉल अगली पेशकश. यावेळेस लॉंग दी कार्पेट बॉल अगदी खाली लागला बॅटच्या तो एंडला. बॉल ब्रश झाला. एकच धावेत, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. धावसंख्या पुढे चालली 11 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ संपला. अगदी चांगलं कमबॅक होतोय. नक्कीच कमबॅक चांगला आहे, परंतु जर फलंदाज आता जो षटकार मारतील यानंतर आणि गोलंदाज आता जे विकेट घेतील त्या षटकाराला आणि त्या विकेटला प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक असेल आजचे बड्डे बॉय रितेशजी कांबळे साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे, कारण संदेशजी कांबळे साहेबांची स्पर्धा त्यांचे छोटे बंधू गुरुग्राम पंचायत जमरूकचे माजी उपसरपंच रिव्ह्यू या ठिकाणी वाईड बॉलसाठी घेतला गेला आहे. आणि त्यांचे मोठे बंधू आदरणीय रितेशजी कांबळे साहेब त्यांनी सांगितलं की आता षटकार आला तर 500 आणि आता विकेट एक जरी आली तरी 500. आणि विनोद सुखदरे साहेबांनी सांगितलं की 3 बॉल 3 षटकार 1000 आणि 3 बॉल 3 विकेट 1000. कारण पाहुण्यांनी ATM खुले केलंय. षटकार आले, चौकार आले तरच मॅच मध्ये प्रेक्षकांनाही मजा येते आणि त्यासाठीच हे पारितोषिक आहेत. कारण प्रेक्षक राजा कशासाठी येतो? एक चांगले फटकेबाजी, एक चांगले टोलेबाजी पाहण्यासाठी येतो आणि तीच टोलेबाजी, तीच फटकेबाजी बॅटर्सच्या माध्यमातून यावी, त्यासाठी मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिकं लावली जातात. इथे रेफर केलं जातं, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जातं.
ऑन फील्ड डिसिजन, कारण गोलंदाज अगदी कॅमेऱ्याच्या मधोमध आहे. अनफील्ड डिसिजन जो असेल तो योग्य असेल. इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटर्न असेल बॅट्समनला. या वलेचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिले, पण बाहेरच्या दिशेने वळण घेतो. व्हाईट बॉलचा इशारा आहे तो. अतिरिक्त धाव धावपटलावरती ऍड केली जाईल. एकूण धाबा संख्या 12 अंकावरती पोहोचली आहे. 12 धाबा प्रत्येक षटकार प्रत्येक विकेटसाठी. आजचे बर्थडे बॉय अगदी आमच्या उपसरपंच यांचे बंधुराज आपण पाहतोय, यांच्या माध्यमातून 500 रुपये षटकारासाठी आहेत आणि या विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आपण यावेळेस बॉल हवेमध्ये आणि बॉल निघून चाललाय. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनं संघ पुढे चाललाय. एकूण धाबा संख्या 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावपटलावरती दाखल झाल्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी एल्केस्टार घोडिवलीच्या माध्यमातून केली जाते. काही चेंडूंचा खेळ याही ओव्हर मधला बाकी आहे. यावेळेस बॉल पुन्हा एकदा जमिनीलगतचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला चालला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाही, एकच धाव येते. आत्ता दुसरी केली जाईल का? बॉल निसटलाय जरूर, पण नाही, थांबवलाय. एकच धाव येते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावा धावपटलावरती 15 या ओव्हरमध्ये आल्या. फक्त आणि फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी ठरली. आपण पाहू शकाल गोलंदाज विनयच्या माध्यमातून. आता अंतिमच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या भोवळ्यावरती दाखल होईल हे पाहणे गरजेचं. प्रशांत अंतिमच्या ओव्हर्स मध्ये एल्केस्टार घोडिवलीकडून तिसरं षटक घेऊन मार्गस्थ जरूर होईल, पण तिथे मात्र जळ पाण्याची व्यवस्था केली जाते. विचार विनिमय केलं जाईल. या 6 बॉलमध्ये काय करायचंय, काय करावं लागणार आहे, किती धावापर्यंत. चला, याच्यानंतरची मॅच अर्थातच असेल खांडपे आणि भानवज बौद्धवाडा या 2 टीम दरम्यान. ही मॅच फक्त आपण काही कारणांमुळे आधी खेळवलेली आहे, ज्या कारणी क्वालिफाईंग मॅच आहे. परंतु याच्यानंतर सिक्वेन्सप्रमाणे जसं सिरियल्स होते, नंबर्स होते, तशाच प्रमाणे मात्र त्या मॅचेस असतील. भानवज बौद्धवाडा आणि खांडपे टीमची मॅच आहे. पुढची मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. नक्कीच मानस आणखीन एक पारितोषिक आलंय. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार जर कोणत्या बॅटर्सने मारले तर विद्यमान उपसरपंच पूजाताई कांबळे यांच्याकडून मात्र 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आमचे आपण पाहतोय की विनोदजी यांच्याकडून देखील हे पारितोषिक आहे 3000 रुपयाचं. यावेळेस पहिला बॉल समोर लो फुल टॉस होता आणि तिथे मात्र फलंदाज बाद होईल. कॅच कॅरी गेला आणि विकेट जरूर आल्या. आणि या विकेटसाठी आदरणीय रितेशजी कांबळे साहेब बर्थडे बॉय यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक पण आलेलं आहे. बघा, रितेशजी कांबळे साहेबांनी सांगितलं होतं की आता जे विकेट येईल त्याला 500, जो षटकार येईल त्याला 500, विकेटला तर 500 मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आता संधी फक्त फलंदाजांकडे राहिलेली आहे. जो आता पहिला षटकार मारेल त्याला रितेशजी कांबळे साहेब बर्थडे बॉय यांच्याकडून ते 500चं पारितोषिक. नक्कीच विकेट आली आहे. चांगली सुरुवात ओव्हर नंबर 3 मध्ये होते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत यांच्या माध्यमातून ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल पुन्हा एकदा बॅटन पॅड मध्ये होता. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एकदा कंप्लीट आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव येते. 16 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचला. 4 बॉलचा अद्यापही खेळ बाकी आहे.
यावेळेस बॉल मात्र हवेमध्ये सेव्ह केला जाईल का? दोन क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या अवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. 6 धाव्यांसाठी षटकार. विघ्नेशसाठी 3 चेंडू 3 षटकार. आमचे चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक, पण इथे मात्र फलंदाज बाद होईल. 1 मोर विकेट डाऊन. धावसंख्या 22 या अंकावरती. पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 बॉल 6 षटकार जो या स्पर्धेमध्ये मारेल अगदी शेवटच्या मॅचपर्यंत. ज्यांनी कोणी 6 बॉल 6 षटकार मारले तर त्याला जांभरूक ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच पूजाताई कांबळे मॅडम यांच्या नावाने विनोददादा सुखदरे यांच्याकडून 1111चं पारितोषिक असेल. 22 धावा स्कोरबोर्डवरती दाखल झालेल्या आहेत. पुढचा बॉल 2 विकेट्स या ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून मारला. क्षेत्ररक्षक आहे टिपलाय जेल स्वतःवरती नाखुश, कारण अगदी लॉलीपॉप पद्धतीचा हा बॉल होता. अख्खूट टप्पाचा होता. शॉटम पूल करायचा होता, पण तिथे मात्र विकेट गमावून बसलाय फलंदाज. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जांभरूक ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय सचिन दादा तांडेल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय सचिन तांडेल साहेबांना विनंती करेन की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिमचा बॉल आहे. 22 धावा या धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरून खेळलेत. मागे क्षेत्ररक्षक आहे टिपलाय झेड आणि इथे संपला बॅटरचा खेळ. स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित सर, आपण नेहमी म्हणत असतो की खरं तर एखाद्या आयोजनाबद्दल चर्चा करणं सोपं असतं, पण त्या आयोजनासाठी स्वतः मेहनत घेऊन ते आयोजन उभं करणं फार कठीण असतं. या स्पर्धेला सुरू करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्या. मग अवकाळी पाऊस असेल,
त्याच्यानंतर कदाचित संघ पण तयार होत नव्हते खेळण्यासाठी, कारण सीझन अंतिम टप्प्यात आहे. परंतु या सगळ्या अडचणींवरती मात करून संदेश शेठ कांबळे साहेबांनी ही स्पर्धा उभी केली आणि त्यांनी सांगितलं की जे स्वप्न आम्ही पाहिलं आहे ते स्वप्न राहणार नाही, सत्यात उतरण्याला यशस्वी होणार. आणि संदेश शेठ कांबळे साहेबांच्या मेहनतीनंतर आज हे स्वप्न सत्यात उतरलं, यशस्वी झालं. आणि संदेश शेठ कांबळे साहेबांच्या मागे आधारस्तंभ म्हणून जे उभे राहिले ते आदरणीय विनोदजी सुखदरे साहेब. मी त्यांना उपमा दिली की या स्पर्धेची पारितोषिकांची ते बादशाह आहेत, एवढी पारितोषिकं त्यांनी दिलेली आहेत. आणि विनोद सुखदरे साहेबांना विनंती आहे की मात्र टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी सचिन दादा तांडेल यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीममध्ये टॉस या ठिकाणी करून घ्यायचं आहे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जामरूक या ठिकाणी टॉस केला जातोय. आदरणीय सचिन दादा तांडेल साहेब, गुरुपुराम पंचायत जामरूक विद्यमान सदस्य, खांडपे आणि वनवाज बौद्ध वाडाची मॅच. टॉस आपण केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे भानवज बौद्ध वाडा टीमने. काय निर्णय असेल तो निर्णय लगेच पोहोचवायचा आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण महिला शक्ती आणि त्यांचं योगदान पाहतो. भारत की नारी सब पे भारी असं म्हटलं जातं. आणि त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे गुरुपुराम पंचायत जामरूकच्या विद्यमान उपसरपंच पूजाताई कांबळे मॅडम. खरं तर स्त्री ही 4 भिंतींमध्ये मर्यादित नाही आहे. खरं तर ती संपूर्ण विश्वभरामध्ये स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करू शकते. आणि पूजाताई कांबळे मॅडम यांनी जी समाजसेवा केली, समाजकार्य केलं, लोकांची मनं जिंकली, लोकांचा विश्वास जिंकला आणि त्याच्यामुळे विद्यमान उपसरपंचपदी त्या विराजमान आहेत. आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा देखील मात्र आपण पाहतोय, त्यांच्या योगदानातून ही स्पर्धा आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026. नक्की माणस अगदी आपण पाहतो ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक सारी मेहनत या ठिकाणी आपण पाहिली आणि शेवटी त्या मेहनतीला यश आज मिळालं आहे, कारण ही अंतिमची नाईट आहे. आणि या शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहतो मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 18 बॉल आणि 23 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ही ताकद ठरलेली नवगड संघाची आणि तीच ताकद पुन्हा एकदा अजमावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झाला. विघ्नेश स्ट्रायकिंग एंड वरती विनय. यावेळेस बॉल मात्र हवेमध्ये झेल टिपला आणि मात्र फलंदाज बाद होईल. 4 दिवस रात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या आमच्या बादशाबाई या ठिकाणी बॉलबॉयच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचाही सत्कार जरूर आपण रितेशजी कांबळे यांच्या माध्यमातून त्यांचाही सत्कार केला जाईल. बादशाह भाई, आणि बादशाह भाई हे नाव जे आहे ते संदेशजी कांबळे साहेबांनी त्यांना दिलेलं आहे, ते पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. बादशाह भाई सांगतायत की माझा सन्मान करायची गरज नाही, कारण मी हे कोणत्या सन्मानासाठी केलं नाही, मला हे करायचं होतं कारण माझं संदेश कांबळे साहेबांवरती प्रेम आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना सन्मानाची गरज नाही आहे. परंतु प्रत्येकाचा सन्मान हा बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याप्रसंगी केला जाईलच. परंतु ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचा आभार. आमचे खरंतर खजिनदार तुषारजी कांबळे यांचं पण चांगलं योगदान आहे. आमचे सगळे मॅनेजमेंट हेड जर म्हटलं या कमिटीचे तर हरकत नाही, मयूर कांबळे सर यांचं पण तितकंच चांगलं योगदान आहे. रोहनजी कांबळे, त्याच्याच बरोबरीने यश कांबळे असतील, नागेशजी कांबळे असतील, समाधान कांबळे असतील आणि अनंता कांबळे, सगळ्यांनी दिवस रात्र या स्पर्धेच्या यशामध्ये मेहनत केलेली आहे. आणि संघर्ष मित्र मंडळ सगळ्यांचं कौतुक करूया. नक्की सर्वांचं कौतुक आहे, कारण आपण नेहमी सांगत असतो ना की एकीचे बळ आणि मिळते फल. एकजुटीने कार्य केलं ना की नक्की त्याचं फलही चांगलं मिळतं आणि ते फल आज इथे या ठिकाणी जामरूक क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतो. पण इथे मात्र एकच धाव येते. 3 बॉलचा खेळ संपला. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना विनंती आहे थोडा बाउंड्री लाईनच्या मागे या. दोन्ही टीम नवघर आणि गोडिवली दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना विनंती आहे प्लीज बाउंड्री लाईनच्या मागे आपण थोडंसं उभे राहा अशी आयोजकांकडून आम्हाला सूचना आलेली आहे. 18 चेंडू 23चं समीकरण, 21 धावाली, अजूनही 22 धावा बनवायच्यात. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 गोलंदाजीच्या बोळ्यावरती मांडणट्री पॉवर प्लेचं षटक किफायती ठरलंय.
गणेश चव्हाण यांच्याकडून 3 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल स्वतःवरती नाखुश असेल, केलंय काय, कारण अगदी हाफ ट्रॅकर होता, मध्ये टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती प्रहार करायची संधी होती, पण ती संधी गमावली आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपला या ओव्हरमध्ये आणि फक्त एकच धाव येते. अजूनही 22 धावा, 14 चेंडूंचा खेळ. फुल टॉस बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट, तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. नवघर संघ, मी म्हटलं होतं गोलंदाजीमध्ये दादागिरी, गोलंदाजीमध्ये वर्चस्व दाखवणारा संघ. दोन्ही मॅच त्यांनी अगदी धावा डिफेन्स करत असताना विजयी संपादन केला आणि या मॅच मध्ये आता धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. तर रिटर्न जर आपल्याला चांगले मिळवायचे असतील तर काटकसरीने गोलंदाजी करावी लागणार आणि त्यासाठी हा प्रयत्न विघ्नेशचा अद्यापपर्यंत चांगला राहिला. धावा खर्च केल्यात जर आपण विचार केला 4 बॉलमध्ये 2. चला, मी सन्माननीय अमोलजी दरेकर, बाबूजी घारे आणि आदेशजी मसे या सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदेशजी मसे साहेब, बाबू घारे साहेब, अमोल दरेकर साहेब, विनंती आहे की सन्मानपूर्वक यायचं आहे. त्याच्याच बरोबरीने आपण नेहमी म्हणत असतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता, आणि खरं तर या खोपोली विभागातील एक आघाडीचे पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे आकाश जाधव साहेब हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण पण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांचं स्वागत. धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती 3. 20 ची आवश्यकता, बॉल बाकी आहेत 12. या ठिकाणी मी आमचे खोपोली विभागातील सर्पमित्र सोन्या पवार यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. संदेशजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते सोन्या पवार यांचा आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करणार आहोत, कारण वेळात वेळ काढून ते आज या स्पर्धेला आलेले आहेत. मी नेहमी म्हणत असतो सर्पमित्रांचं योगदान गरजेचं आहे, कारण खरं तर आपल्या कार्याच्या माध्यमातून जीव जे असतात, सर्पजीव जे आहेत त्यांना वाचवण्याचं काम करतात आणि निसर्गामध्ये प्रत्येक खरं तर जीवाचं योगदान महत्त्वाचं आहे. आणि ते सर्पमित्र आमचे सोन्याजी पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. व्यासपीठावरती हा सन्मान. गणेशजी चव्हाण यांच्याकडून सलगच्या 3 बॉल 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय अमोल दरेकर साहेबांना विनंती आहे की यावं. आपलं स्वागत. 12-20चं समीकरण आहे. 12 मध्ये 20 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 12 मध्ये 20 धावा एलके स्टार गोडिवलीला बनवायच्यात. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कारण क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे, बाकी तर करू शकत नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर स्पेशालिस्ट मी नेहमी सांगत आलो, या गोलंदाजाची ख्याती राहिली आहे. मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच होता आणि यावेळेस पहिलाच भन्नाट यॉर्कर या ठिकाणी आला. आता समीकरण आहे 11 चेंडू आणि 19 धावा. 11 बॉलमध्ये 19चं समीकरण आहे. इकडे घोडिवलीचे जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या थोडे मागेच थांबा आणि मॅच क्रुशल चालू आहे. नवघरचे पण जे सपोर्टर अगदी रेलिंगच्या आतमध्ये वगैरे कोणी असतील तर बाहेर या, हे तुम्हाला विनंती असेल, कारण मॅच इकडे चांगली सुरू आहे. अमोलजी दरेकर साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं आणि आकाश जाधव साहेब आमचे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येचं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती शिवराज, यॉर्कर स्पेशलिस्ट, पुन्हा एकदा भन्नाट यॉर्कर, खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला अक्षरशः आणि तिथे मात्र आणखीन 1 धाव ऍड केली जाईल. 18 धावसंख्येचं समीकरण राहिलं आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. दहा चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती शिवराज आहे, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल तनय, ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी ताकदवर झाली होती, आता फलंदाजी करावी लागणार आहे.
यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट गलत बॉल चला मिड विकेटला एकदा कम्प्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डेंजर रेंज वरती तर नाही धावतोय. हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे फेकी चांगली झाली आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल येतो की फलंदाज सेफली क्रीज मध्ये पोहोचला म्हणजे धावा मिळतील. या ठिकाणी 2-16ची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावा. सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. कोणी जिंकला नाहीये कोणी हरलेला नाहीये कारण चेंडू बाकी आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 16चा टोळा दाखवावा लागेल टीम बॅटिंग करत असणारे एलके स्टार गोडवलीला. पण तिथे मात्र दमखम आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवावी लागेल नवघर संघाला. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल फुल टॉस पण इथे घडलंय काय. फुल टॉस वरती मात्र कोणत्याही प्रकारचा टोल वसूल करता आलेला नाहीये. डॉट चेंडू जातोय. 8 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. संघाचे पुरस्कर्ते भरत देशमुख यांच्याकडून हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. कॅश प्राइज वाढलं जात आहे. सिंगल धाव येते. आता या ओव्हर्स मधला अंतिमचा 1 बॉल असेल. 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. असं वाटलं एकतर्फी मॅच जाईल ही माणस कारण 23चं समीकरण होतं. 18 बॉल बाकी होते पण तिथे मात्र सगळं होत्याचं नव्हतं. उलटफेर. आणि आपण नेहमी सांगत असतो ना क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अनहोनी को होनी कर दे आपण नेहमी सांगत असतो तसंच झालं. 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. विकेट हॅट्रिकला 1,000चं पारितोषिक विनोद सुखदरे साहेबांकडून पण आहे. षटकार हॅट्रिकला पण आहे आणि इथे पहिला तर आलाय. 6 धावेंचा मॅक्झिमम फटका आणि रोहित सर या फटक्याने या मॅचचं चित्र आता पलटलं जाईल. जे काय दोन्ही गोलंदाजाने कमवलं होतं ना ते एका फटक्याने गमवावं लागलंय कारण हा फटका जिवारी लागला असेल. टीम नवघर संघाच्या पाठीराख्यांना शांत करणारा हा षटकार होता. तर टीम एलके स्टार घोडिवलीचा जल्लोष उत्साह वाढवणारा हा षटकार बॅटरच्या बॅटमधून आपण पाहू शकता. प्रणयच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे आणि आता समीकरण उरलाय. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी तो हमारी हे दाखवलंय प्रणयने कारण पहिले 11 चेंडू तुमच्याकडे होते. मॅचचा मोमेंटम तुमच्याकडे होता पण माझा एक फटका आणि आपण म्हणतो ना सोनार की एक लोहार की असा एक ताकदवर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला प्रणयचा आणि मॅचचं मोमेंटम शिफ्ट केला एलके स्टार गोडवली संघाच्या बाजूने कारण 6 चेंडू आहेत आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. तरी मॅच संपलेली नाही कारण इथे गोलंदाजी ताकदवर राहिलेलीच आहे. नवघरची 6 बॉल आहेत 9 धावा. अगदी वाचवण्याजोगे धावसंख्या अजून देखील स्कोरबोर्ड वरती आहे. डिपेंड होऊ शकतात बऱ्याच वेळा कारनामा बऱ्याच वेळा क्रिकेटच्या पटलावरती आपण या धावा डिफेंड होत असताना पाहिलात. आणि आता नवघर संघाला या धावा जर एक ट्रॉफी आपल्या नावावरती करायची असेल तर त्या ठिकाणी या धावा डिफेंड करण्यासाठी योगदान द्यावं लागेल. तन्मय गोलंदाजीच्या भोवळ्यावरती. स्ट्राईकला तनया. पहिला बॉल इथे फटका जबरदस्त होता. थोडासा पुढे पडला. 1 धाव येते. शेवटचे 5 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा धावपटलावरती जमवायच्यात. या मॅच मध्ये विजय संपादित करायचा. टीम एलके स्टार गोडवलीला तर या धावा मात्र जमवाव्याच लागणार आहेत. तर मात्र 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील विकेट हॅट्रिक साठी या संघाचे पुरस्कर्ते भरतजी देशमुख यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं जातं. पण तिथे षटकारांच्या हॅट्रिक साठी आमचे विनोदजी सुखदरे यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज.
डेकूचे विद्यमान शाखा प्रमुख आहेत. बालासाहेबांचे विचार अगदी विचारांनी वारसा जपणारे, पण इथे मॅच मध्ये युटर्न बॉल सीमा रेषे पार गोडिवलीकरांचा जल्लोष वाढवणारा हा पुन्हा एकदा येतोय प्रणयच्या बॅट मधून षटकार. आणि त्याचे यशस्वी पॅकर परिराज लॅबचे ओनर आदरणीय राजू गायकवाड साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी असेल. 2 धावसंख्येची आवश्यकता. चार चेंडू आहेत आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. 2 षटकार जे प्रणयच्या बॅट मधून आले ना ते मात्र या मॅचची पूर्णपणे हवा काढून गेलेले आहेत. अमरेला फिल्डिंग करण्यात आता 4 चेंडू आहेत आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. फिल्डिंग सेट केली जाते. या क्षेत्ररक्षकांना अगदी जवळ आणलं, पण थांबवलं जाईल का, रोखलं जाईल का, कारण इथे 4 बॉल आहेत आणि 2 धावा या डिपेंड करायच्यात. यावेळेस गरज होती का या धावेची, कारण इथे मात्र 3 चेंडू 2 धावा, षटकार ठोकले 2 कोणी तर प्रणयनी, आणि त्याला मात्र रनआउटच्या माध्यमातून परतावं लागलंय. मी तर म्हणेन ही सॅक्रिफाईस केली, त्याग केला आपल्या विकेटचा, पण या विकेटचा त्याग करण्याची गरज होती का, संपूर्ण प्रेक्षक वर्गाला पडलेला हा प्रश्न. कारण 2 षटकार जे मारलेत ना ते अगदी मी तर म्हणेन नवघर संघाच्या जिवारी लागून गेलेले आहेत, पण तरी देखील आपल्या संघासाठी कोणत्याही न हिचकता धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण तिथे मात्र त्याला विकेट गमवावी लागली. 3 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. तीन बॉल 2. फटका फुल टॉस आणि इथे मॅच विनिंग फटका आला 4 धाव्यांसाठी चौकार, आणि इथे मात्र ही मॅच फिनिश केल्या. अभिनंदन टीम एलके स्टार गोडिवली. एका ट्रॉफीचा हकदार आपण जरूर बनाल. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक बॉईज नवघर. धाब्यांची इन्व्हेस्टमेंट फार कमी होती आणि वाचवण्यामध्ये 2 लागलेले षटकार, त्यामध्ये मात्र इथे परास्त व्हावं लागलं. पण पुढच्या सीझनसाठीच मी तर म्हणेन आपल्याला आता शुभेच्छा असतील, कारण या शेवटच्या टुर्नामेंट असतील आय थिंक सो या परिसरामध्ये. चला, मॅन ऑफ द मॅच ज्यांनी खरोखर 2 षटकार टोकलेत ना तोच या मॅचचा हिरो. फसलेली मॅच होती आणि प्रणय हा ठरला मॅन ऑफ द मॅच.